मंत्री जयकुमार गोरे प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भूमिका चुकीची आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय। सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यावर खापर फोडणं चुकीचं असल्याचंही संजय राऊत म्हणालेत। गोरे प्रकरणात कोर्टाने दिलेला निकाल मुख्यमंत्र्यांनी वाचावा असा सल्लाही यावेळी संजय राऊत यांनी दिलाय। मुख्यमंत्री गुन्हेगारांना पाठीशी घालतायत असा आरोप सुद्धा यावेळी संजय राऊत यांनी केलाय। मला जसं वाईट वाटतं, मी काही त्यांच्यावर आरोप करत नाहीये, पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत। पण उत्तर मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही। आता याची चौकशी होईल, पण कुठेतरी हे चाललं काय आहे? आम्ही एखाद्याला आपण राजकीय शत्रू नाही आहोत, आपण राजकीय विरोधक आहोत, पण अशा प्रकारे कोणाला जीवनातनं उठवून टाकायचं, अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर हे चुकीचं आहे। माननीय देवेंद्रजींनी अनेक नावं त्याच्यात घेतली, त्यातल्या कुठल्या व्यक्तीला मी भेटलेले नाही आणि मी त्यांना ओळखतही नाही, मला नावही त्याच्यातली माहिती नाही। मी कुणाला भेटले वगैरे हे मी पारदर्शक आयुष्य जगते, त्यामुळे मी कुणालाही भेटलेले नाही, मला या विषयाची फारशी माहिती नाही। म्हणजे मला गंमत वाटली की मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत माझं नाव घेतलं आणि त्यांना जर कुठलीही इन्क्वायरी लावायची असेल तर माझ्याकडून पूर्ण सहकार्य अर्थातच होईल आणि मला आनंद होईल त्यांना सहकार्य करायचं। जयकुमार गोरे प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावरती खापर फोडलेलं आहे। हे अत्यंत मुख्यमंत्र्यांचं विधान किंवा मुख्यमंत्र्यांची भूमिका ही चुकीची आहे। जयकुमार गोरे हे काय प्रकरण आहे याचा तपास मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे करावा। जयकुमार गोरे हे ज्या प्रकरणात निर्दोष सुटले असं म्हणतात त्या प्रकरणामध्ये न्यायालयाचा आदेश त्याने वाचावा। ज्या महिलेसंदर्भात ठीक आहे, त्या महिलेला तुम्ही अडकवले आहे, खोट्या प्रकरणामध्ये अटक करून तिला तुरुंगात टाकली वगैरे सगळं ठीक आहे। एका मृत व्यक्तीला जिवंत करून या महाशयाने त्याची जमीन लाटली, त्या व्यक्तीची जमीन लाटणारा मंत्री तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि तुम्ही त्याची भलामण करताय, याचा अर्थ तुम्ही या राज्यामध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालताय।